नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी आणि आज भाग 6वा. वामनदाजी आमचे शेजारीच होते. वामनदाजी आणि वहिनीबाई यांच्यातल्या घरगुती भांडणांमुळे थोडीफार जाग निर्माण होत असे हे खरं आहे. पण खऱ्या अर्थानं न्हानू कांबळी हा आमचा खरा शेजारी होता. आमच्या आवाठात खरी जाग होती ती या न्हानूमुळे. हाकेवरच्या अंतरावर न्हानू कांबळ्याचं घर होतं. त्या घरात शिमगा 5वीला पुजल्यासारखा असायचा. तावातावानं हातघाईवर आलेलं भांडण आणि आरडाओरडा यांचा गजबजाट त्या घरात इतका असायचा की जणू न्हानूच्याच खोपटवजा घरात आमचं घर होतं असं वाटायचं. रोजच्या रडारडीनं आमचे कान अक्षरशः किटून जायचे. तसं म्हटलं तर हा इसम व्यवसायानं शेतकरी. कोणा बामणाची किती गुंठे जमीन त्याच्याकडे होती कोण जाणे. मला वाटतं तो तपशील तसा त्यालाही माहिती नव्हता. खऱ्या अर्थानं त्यानं शेतीत कधी लक्षच घातलं नाही. शेती ही बोलून चालून असली तसली. ती करून कुठं आपलं पोट भरणार आहे असा पक्का विचार मनात ठेवून न्हानू जगत असे. जगत असे असं म्हटलं ना तर तोही त्याच्यावर अन्याय ठरायचा. मातीच्या घराच्या भिंतींना अनेक ठिकाणी ढोली पडलेल्या होत्या. काही ठिकाणी वाळवीची वारुळं माजली होती. नानूच्या घरात कधी काही माजलं असेल तर ते एवढंच. एखाद्या खुंटीवर नांगराचा फाळ टांगलेला असायचा. न्हानू शेतकरी होता हे दाखवायला एवढाच हा अल्पसा पुरावा. ओट्याची जमीन कित्येक दिवसात शेणानं सारवलेली नसे. त्यावर ठिकठिकाणी पापुद्रे उठलेले असत. पोटाच्या विकारानं पिडलेलं त्याचं पोर त्या पापुद्र्यांशी खेळायचं आणि पापुद्र्याचा एखादा तुकडा पटकन तोंडात टाकायचं. मग भडव्याचं माती खायचं लक्षण असं आपल्यापुरतं निदान करून न्हानू पोराच्या भवितव्याबद्दल पुरता उदासीन राहायचा आणि आलीच लहर तर किडे पडले मेल्या तुझ्या तोंडात असं ओरडत लाथेनं पोराला बाजूला लोटायचा. त्याच्या घरासमोर झावळाचं एक कच्चं खोपट होतं. तो त्याचा गोठा. एकदा भर पावसाळ्यात ते खोपट मोडून पडलं होतं आणि त्याखाली न्हानूचा एक मरतुगडा बैल हाड मोडून मेला होता. पण बैल मेल्याचं मोठं दुःख त्याला कधीच झालं नाही. त्याच्या गोठ्यातले बैल जगण्यापेक्षा किंवा नांगर ओढण्यापेक्षा मरण्यासाठीच उभे असत. मी आजही न्हानूच्या गोठ्याचं चित्र डोळ्यांसमोर आणलं तर चांगलं आनंदी चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभंच राहत नाही. त्या खोपटात 1-2 बैल मरणाची वाट बघत उभे असलेले दिसतात. पायात पाय अडकवून उभे असलेले, सर्वांगावर शेणाचे पापुद्रे तडतडीत सुकलेले, गोचिडांनी कान पूर्ण भरलेले आणि शेपटीच्या गोंड्याला शेणगोळा चिकटल्यामुळे जड शेपूट जिथल्या तिथे असहाय्यपणे हलवणारे स्थितप्रज्ञ बैल माझ्या नजरेसमोर येतात. वाहते डोळे एकदाचे कायमचे मिटण्यासाठी जडपणे खालीवर करीत उभे असलेले किंवा थपकल मारून बसलेले बैल माझ्या डोळ्यांसमोर येतात. झाडाचा पाला किंवा सुकलेलं गवत त्या बैलांपुढे पडलेलं असे. तेवढी सोय न्हानूची पोरं करत. आमच्या घरी येताना जाताना म्हणा किंवा वामनदाजीच्या परसात रात्री अपरात्री घुसून म्हणा, ती पोरं दुसऱ्यांची गंजी ओरबाडून गवत चोरून नेत आणि आपल्या बैलांची भर करत. एकदा आमच्या गंजीतलं गवत चोरून नेताना न्हानूच्या एका पोराला मी चिंचेच्या छडीनं चोपलं होतं. त्यानंतर चोरीची तक्रार न्हानूच्या कानी घातली होती आणि त्याबद्दल न्हानूनीही त्या पोराला पुन्हा बडवलं होतं. आता मात्र त्या आठवणींनी मन तुटतं. गवत कुठे मिळालं नाही तर ती पोरं बांबू घेऊन कोणत्याही झाडाचा पाला काढत आणि गोठ्यात टाकत. गोठ्यातल्या बैलांवर त्या पोरांची भारी माया. पण बैल मात्र न्हानूसारखे. खाण्यापिण्यात सुद्धा त्यांचं लक्ष नसे. जगायचंय, न्हानूच्या मळ्यात नांगर ओढायचा आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. मरायचंय एवढाच त्या बैलांना ध्यास. उन्हाळा जाऊन मृगाचं नक्षत्र लागेपर्यंत गोठ्यात बैल उभे असत. मग न्हानू नांगर खांद्यावर घ्यायचा. ओढाताण आणि आरडाओरड करून सारी पोरं बैलांना कशीबशी मळ्यात घेऊन जात.
पण जमिनीत घुसवलेला फाळ ओढण्यासाठी बैलांनी क्वचितच आपली ताकद एकवटली असेल. अनेकदा जोडीतला एखादा बैल डबघाईला येऊन खाली बसायचा आणि वाकड्या झोतामुळे उभ्या बैलाच्या गळ्याला ताण बसून तोही आपले डोळे गरगर फिरवायचा. असल्या अडचणीतच नानूची शेती वाया जायची. घरात एखादी महापूजा केल्याशिवाय घरागोठ्यावरली पीडा जायची नाही अशी त्याची भावना होती, पण महापूजेसाठी लागणारा पैसा कधी जमला नाही. महापूजा झाली नाही आणि त्या घरागोठ्यावरची पीडा कधी उठली नाही. वर्षातून एखादा तरी बैल मळ्यात किंवा गोठ्यात आडवा पाडायचा, डोळे मिटायचा. खूर बांधून आणि खुरांमध्ये आडवा वासा टाकून मेलेल्या ढोराला महार न्यायला लागले म्हणजे नानूची पोरं हंबरडा फोडून रडायची. आणि मग पोरांना शिव्या देत शिंगावर बसणाऱ्या कावळ्यासारखा नानू खळ्यातल्या खळ्यात नाचायचा. एवढे बैल मरायचे, मग ते नानूच्या गोठ्यात यायचे कुठून? बामणाच्या घरचे पाडे नानू मोफत उपटायचा. बामणाच्या घरी गाय अगर म्हैस गाभण असली की नानूच्या फेऱ्या सुरू. गाई म्हशींच्या पोटांना वस्तादपणे हात लावून त्यांनी शिंग उगारली की त्यांना शिव्या देत नानू अंदाज घ्यायचा आणि त्या कधी विणार ते सांगायचा. सुटकेच्या वेळी जातीनं हजर राहायचा. जनावर सुटकेआधी शेपूट वर करून तळमळू लागलं की नानू तोंडातलं पान सगळं गोठ्याबाहेर लपून बसायचा. विताना समोर माणूस दिसला तर गाई म्हशी लाजतात आणि मग वेळ लावतात असा त्याचा अनुभव होता, म्हणून तो लपून बसायचा. बसल्या बसल्या काहीतरी पुटपुटायचा. मंत्र म्हणतो असं सांगायचा, पण तो पाडा होऊ दे रेडा होऊ दे असं पुटपुटतो अशी आम्ही त्याची चेष्टा करत असू. कारण पाडी झाली तर नानूचे श्रम फुकट, पण पाडा झाला तर बामणांना त्याचा उपयोग काय? वैरणीला भार नको म्हणून तो पाडा नानूच्या पदरी पडत असे. उचललेल्या शेपटीखाली पाडसाचे 2 खूर आणि डोकं दिसलं म्हणजे गवताची पेंडी घेऊन तो धावत सुटायचा आणि खाली पडणाऱ्या पाडसासाठी गवताची गादी तयार करायचा. गाई म्हशीच्या पाठीला तेल चोळायचा, पाडसाचे खूर तासून टाकायचा, आंबवण तयार करून द्यायचा आणि शेवटी सुपातून मिळालेले पावशेर तांदूळ आणि नारळ उपरण्यात बांधून घरी जायचा. पण जर पाडा रेडा झाला असेल तर मग बघायला नको. तांदळा नारळाची सुद्धा त्याला पर्वा नसायची. काष्टा सुटेपर्यंत तो आनंदानं नाचायचा. पण काय उपयोग काय? बैल त्याच्या गोठ्यात वाढायचे आणि शेवटी मारायचे. किती बैल रेडे त्या गोठ्यात आले आणि गेले याचा नानूला पत्ता नसायचा. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर शेती करणं नानूला कधी जमलंच नाही. दुसऱ्याचे जोत त्यांच्या सवडीनं आणायचे आणि कशी तरी धडपड करून पेरणी करायची, एवढं तो करत असे. पण एवढंच. त्या पलीकडे त्यांनी शेतीत कधी लक्ष घातलं नाही. पाऊस प्रमाणात पडला तरी तो वैतागलेला असे. खूप पडला तरी तोच वैताग आणि पडला नाही तरी तोच वैताग. भाताचा तरवा वाहून गेला काय किंवा भाताची कणसं माजली काय, कसला बोडक्याचा पीक, एवढंच म्हणत तो वैतागत राहायचा. बायको आणि 2-4 पोरं घरी होती, पण त्यांच्या जबाबदारीतनं तो पूर्णपणे मोकळा होता. ज्यांनी त्यांनी जमेल तसं पोट भरावं अशी मुभा त्यांनी सर्वांना देऊन टाकलेली होती. जेवणाखाणावरून बायकोनी धुसफूस केली किंवा पोरांनी रडारड केली की भसाड्या आवाजात पोरांना चोपायला किंवा बायकोचा बुचडा धरून बाडवायला तो कमी करत नसे. या घरगुती मारामारीचे प्रकार अधूनमधून चालू असत, पण शिव्या हे त्याचे शब्द होते. तो शिव्यांशिवाय कधी कोणाशी बोललाच नाही. त्यांनी तोंड उघडलं की प्रथम शिवी बाहेर पडायची. पोरांना त्यांनी रामचंद्र, जानकी, महादेव वगैरे देवादिकांची नावं ठेवली होती, पण प्रत्यक्ष हाका मारताना मात्र ए भडव्या, ए भोसडीच्या अशा पद्धतीनं हाका मारायचा. हे भडव्या म्हटल्यावर रामचंद्र आला काय आणि महादेव आला काय, त्याला दोन्ही सारखंच. कोणाला काही द्यायचं नाही, कोणाकडून काही घ्यायचं नाही. गुडगुडीर निखारो आणून ठेव एवढंच सांगायचं. गुडगुडीवर निखारा पाडला की मग गुडगुड आवाज करत छाती करपवून घ्यायची.
बसल्या जागेवरनं पुन्हा एक शिवी हसडायची आणि गुडगुडी कोपऱ्यात ठेवायची ताकीद द्यायची. ही भाषा पोरांपुरतीच मर्यादित होती असं नाही. आपल्या धर्मपत्नीसाठी तीच भाषा. धर्म आणि पत्नी हे मोठे शब्द बिचाऱ्याला परिचित नव्हते. धर्मपत्नीचा उल्लेख त्यांनी रांड या शब्दाशिवाय दुसऱ्या शब्दानं कधी केल्याचं मला स्मरत नाही. इतकी वर्ष लोटली पण गावातल्या आम्हा लोकांना नानूच्या बायकोचं नाव सुद्धा ठाऊक नव्हतं. पूर्वी आम्ही गंमत म्हणून विचारत असू, नानू तुझ्या बायलेचं नाव काय? रांडेचं नाव काढू नकात असं म्हणत तो पानाची पिचकारी मिळेल तिथे फेकून चालायला लागायचा. आमच्या घरी त्याची ये-जा असायची. नुसता शेजारी म्हणून नव्हे, तो आमचा बहिर्जी होता. आबांचे निरोप कुळांना पोचवायचे, कुळांचे निरोप आबांच्या कानावर घालायचे. कुठं झाड पडलं, कोणी तोडलं याची वर्दी द्यायची, खंडाची वसुली करायची, ही कामं नानूकडे होती. त्यासाठी आमच्या शेताचा एक तुकडा त्याला जोडून दिला होता. पण त्याहीपेक्षा या कामामुळे नानूचा बडेजाव थोडा वाढला होता. जिथे जिथे तो जायचा तिथे तिथे बडीचेप सुपारी मागून घ्यायचा. चक्क सर्वांसमक्ष परसात घुसून पानवेलीवरची पानं तोडायचा आणि दराऱ्याच्या सुरात खाकरत पुढे जायचा. पान हे त्याचं दैवत. हातात पिशवी असली तर पिशवीत, नाही तर उपरण्याच्या टोकाला चंचीचं बंडल हमखास असायचं. त्याशिवाय तयार विड्यांची सामग्री सज्ज असायची. पंचाच्या कनवटीला ओळीनं 10-15 विडे लावलेले असायचे. सारं तोंड लाल भडक झालेलं. पचा पिचकाऱ्या सोडत गावभर फिरायचा तो. या पानाचा एक रस सोडला आता बिचाऱ्यानं उभ्या जीवनात कसलाच रस चाखला नाही. घरी धान्य किती आहे, जेवण झालंच तर ते कसं झालं, झालं नसेल तर का झालं नाही, बायको काय खाते, पोरं काय खातात, पोट कसं भरतात, उत्तर नसलेले हे प्रश्न त्यांनी डोक्यात फारसे कधी घोळवले नाहीत. या गोष्टीची फिकीरच कधी केली नाही. पण पोटच्या पोराची आणि बायकोची त्याला मुळी काळजीच नव्हती असं कसं म्हणावं. आत्मक्लेशानं तो जळून गेला होता एवढंच म्हणायला हवं. घरी जेवण नसलं म्हणजे तो तडक आमच्या घरी यायचा आणि पडवीत बसून पोटभर जेवायचा. घरात किती काय आणा, या रांडेपुढे काय पुरा पडणार नाही असं म्हणून बायकोच्या कपाळी खापर फोडत तो एकामागून एक घास ढकलायचा आणि जाताना पानवेलीवरची 5-10 पानं हक्कानं तोडल्यासारखी तोडून घरी जायचा. उपवासानं पोट फारच पेटलं म्हणजे कधी कधी नानूची बायकोही लपत छपत यायची. तिला लपत छपतच यावं लागेल. आबांच्या घरी मी एकटो जेवतोय तेवढा पुरे, तुझी आणि पिढा नको हा, असं बायकोला बजावून तो तिला आमच्या घरी येण्याची बंदी करत असे. पण नानूची नजर चुकवून मागच्या दारानं ती यायची आणि व्याकुळतेनं रड रड रडायची. मग तिलाही पत्रावळी जेवण वाढून द्यावं लागे. ते जेवण घरी नेऊन ती आपल्या पोरा बाळांसह जेवत असे. आपल्या उभ्या आयुष्यात नानूनी आणि नानूच्या बायकोनी यापेक्षा निराळा असं काही केलं नाही. तसं काही करायला त्यांना वावच मिळाला नाही. नाही म्हणायला नानूची बायको इथे तिथे चोरीमारी करून काही ना काही मिळवायची. कुणाचं कोंबडीचं पिल्लू विक, कुणाचा नारळ चोरून आण, कुणाचे आंबे चोरून खा, हा तिचा धंदा. कधी चोरी करताना सापडली तर गुराढोरांसारखा मार खा किंवा नानूच्या हातचा प्रसाद खा, एवढंच बिचारीचं जीवन. दोघांनाही या पलीकडे जाण्याची मुभा कधीच मिळाली नाही. आत्ता भयाण आणि ओसाड झालेला हा ओटा, त्यावर आबांची बैठक होती तेव्हा कसा जिवंत आणि फुललेला असायचा. सारखी वर्दळ असायची. लोडाला टेकून मध्यभागी आबा बसत. समोर उतरत्या फळीचे बैठे मेज होते. बाजूला एका खोक्यात काळ्या आणि तांबड्या शाईच्या 2 दवती, 2 टाक आणि काळी वाळू. कबुलायती, किर्द खतावण्या, पावत्या लिहिण्याचं काम चालू असे. ओट्याच्या कडेकडेनं भंडारी फटकुराच्या घडीवर उकिडवे बसत. महार, चांभार अंगणाच्या एका टोकाला फणसाचं झाड होतं, त्या झाडाच्या सावलीत उभे राहत. धनियानू अशी हाक मारून त्यांचा आबांशी संवाद चाले. दुपारच्या जेवणानंतर 15-20 कुळवाड्यांचा अड्डा या ओट्यावर बसलेला असायचा.
कुणी खंड घेऊन आलेला, कुणी खंडासाठी मुदत मागायला आलेला, कुणी बाई शेजाऱ्यानं मारलं म्हणून तर कुणी नवऱ्यानं टाकली म्हणून तक्रार करायला आलेली. किरकोळ मारामारीच्या तक्रारी आबा खटले फिर्यादी करून कधीच सोडवत नसत. ते आधी देवदेवस्कीच्या कथा सांगत, आपल्या आयुष्यातल्या विस्मयजनक अशा आठवणी सांगत. गावात भांडणं केली आणि तिची वागणूक केली तर गावावर ईश्वरी कोप कसा होतो याची रसभरीत वर्णनं करत आणि मग बऱ्याच वेळानं उभय पक्षात दिलजमाई करून देत असत. गावातली अनेक घराणी त्यांनी अशी जवळ आणलेली होती, अनेकांचे संसार त्यांनी जोडून दिले होते. पण हे सारं करत असताना जर का एखादा कुळवाडी रागाच्या भरात उलटं बोलला तर मात्र त्यांना भान राहत नसे. काखेला आधारासाठी घेतलेला लोड झटक्यानं बाजूला फेकून ते धावत त्याच्या अंगावर जात आणि त्याचं कानपाट रंगवून टाकत. आणि तरीही ती माणसं आबांवर राग धरत नसत. पुढल्या दारी मार खाऊन ही माणसं मागल्या दारी येत आणि रडत. मग कनवाळूपणानं त्यांना आजीकडनं किंवा आईकडनं जेवण शिल्लक असेल तर पत्रावळीतनं मिळे, नाहीतर त्यांच्या घोंगडीत नारळ पडे. एखादा बिलंदर कुळवाडी संध्याकाळपर्यंत तिथेच बसून राही. मग काही न बोलता आबांनी एखादी चवली त्याच्या अंगावर फेकली की तो उठून रस्ता धरे. आबांचा बराचसा वेळ देवभक्तीत जाई. पहाटे परडी घेऊन ते फुलांसाठी बाहेर पडत, परसातल्या झाडांवरची बरीचशी फुलं जमा करत. पण झाडांवरची सारी फुलं ते कधीच खुडत नसत. एखादं तरी फूल ते कटाक्षानं झाडावर ठेवत. फुलांशिवाय झाडांना शोभा नाही असं म्हणत असत. फुलांचा कार्यक्रम झाला की शांता न्हाव्याकडनं हजामत करून घेत, मग शांत्याकडूनच अंगा माथ्याला तेल चोळून घेत. या कार्यक्रमात त्यांचा बराच वेळ जाई. शांत्या तेल चोळत असताना खाजगी आवाजात ते बाबुलीबद्दल चौकशा करत, थट्टा विनोद करत. बाबुलीचा न्हावी सुद्धा शांत्याच होता, त्यामुळे बाबुलीच्या घरातल्या बातम्या त्यांना त्याच्याकडनं कळत. मग आंघोळीसाठी ते विहिरीवर येत. त्यांची आंघोळ म्हणजे कावळ्याचं स्नान नव्हतं. नाऱ्यागडी विहिरीवर उभा राहून घागरीवर घागरी भरून काढायचा आणि घसा घसा आबांच्या डोक्यावर ओतायचा. मग पाठीला साबणही तोच लावायचा. फक्त शेवटली घागर ते स्वतःच्या हातानं काढत आणि सर्वांगावर रीती करत आणि अशा रीतीनं सोवळं होऊन ओल्या वस्त्रानिशी ते देवघरात येत. तिथे मुकटा नेसून कुलदैवताची पूजा करत, स्तोत्र म्हणत, पोथ्यांची पठण करत 1.5-2 तास पूजा चालायची. त्यांनी पूजा आटोपून देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवायचं नाही अशी घरची रीत होती. देवाच्या नैवेद्याचं एक पान गाईच्या पुढ्यात ठेवलं आणि दुसरं पान कावळ्यांसाठी ठेवलं की मग आमच्या तोंडी अन्न जाई. आबांची प्रकृती भरदार आणि उंच होती. काळसर पण करारी चेहरा, बेताच्याच मिशा, नाकावर सोन्याच्या काडीचा चष्मा, 2 भोयांमध्ये लाल गंधाची नाजूकशी टिकली आणि कानात मोत्याची बिगबाळी. एखाद्या दिवशी दुपारी त्यांनी समोरच्या बैठ्या मेजावर पाय सोडले आणि लोडाला टेकून 2 हातांची चौकट डोक्यामागे नेली की हटकून समजायचं बाबुलीला पेचात धरण्याचा विचार चालू आहे. आमचं बाबुलीच्या घराण्याशी असलेलं वैर आणि त्या वैरापायी त्यांना करावी लागणारी रणधुमाळी ही आबांच्या अंगवळणी पडली होती. तो त्यांच्या जीवनातला एक भागच होता. त्यात शक्ती, वेळ आणि पैसा याची आतोनात हानी झाली होती, पण त्याची त्यांना चिंता नव्हती. तो एक कैफ होता. तेवढा भाग सोडला तर त्यांचं व्यक्तिमत्व सरळ होतं. संध्याकाळी किरणं सोनेरी झाली म्हणजे ते देवाला निघत. डोकीला रेशमी रुमाल, अंगावर लांब सैलचा कोट, नेस्त धोतर, तलम आणि आखूड, तेही लाल किनारीचं किंवा कॅलिको मिलचं. कॅलिको मिलची शेकडो सोनेरी लेबलं त्यांनी जमवून ठेवलेली होती. मुठीला सिंहाचं तोंड बसवलेली काळी शिशवी काठी हातात, हाताच्या बोटात सोन्याच्या जाडजूड अंगठ्या. शिमग्याच्या उत्सवात दारू पिऊन नाचणारा जमाव हातानं लोटताना त्या रणधुमाळीत त्यांची 1.5 तोळ्याची अंगठी एकदा निसटून खाली पडली आणि हरवली. पण आबा क्षणभर सुद्धा विचलित झाले नाहीत. ज्याका ती गावात तो आणून देतलो एवढंच म्हणाले ते आणि नेमकं तसंच झालं.
उपासपोटी मरणारा रगल्या महार अंगठी घेऊन आला आणि त्या बदल्यात पायलीभर तांदूळ देऊन गेला. त्या अशा गोष्टी बघितल्या ना की त्यांना आनंद होत असे. देवळाकडे निघाले की अशा गोष्टी ते पुन्हा पुन्हा घोळवून सांगत असत. रवळनाथांचं देऊळ म्हणजे मामूली देऊळ नव्हतं, एखादा राजवाडाच जणू. भक्तगणांनी नवसादाखल दिलेली मालमत्ता ढिगभर होती. जमीन जुमला मोठा होता. या देवळाची देखभाल करण्याचं काम पहिल्या मानाचे मानकरी म्हणून आमच्या घराण्याकडे होतं. या देवळात आबा रोज 3-4 तास नेमानं घालवत असत. घराकडून ते निघाले की त्यांच्या पाठोपाठ खाली माना घालून चालणारे 8-10 लोक तरी हमखास असत. आबांनी काही विचारलं तरच ते उत्तर देत. बाकी आबा जे काही म्हणतील त्याला मोठ्या आवाजात दुजोरा देत. इतर वेळी शांतता. या शांततेत जुत्यांचा चर्र चर्र आवाज करत आबा तांबडी धूळ तुडवत चालू लागत. जुत्यांचा आवाज हे खास वैशिष्ट्य होतं. नुसत्या जुत्यांच्या आवाजावरून सुद्धा आम्ही आबांची चाल ओळखतो असे काही जुने कुळवाडी अभिमानानं सांगत असत. ते रस्त्यावरून चालायला लागले म्हणजे रस्त्यावरील कुळवाडी कडेला उभे राहत आणि आबा पुढे गेले की मग चालू लागत. झेलपटत चाललेला दारुडा आबांची चाहूल लागली की त्यांच्या दृष्टीस न पडता मागच्या मागे पळ काढत असे. वाटेत सुद्धा आबांचं निरीक्षण चालू असायचं. रगल्या महाराच्या पोटाची खळगी बघून त्यांचा हात आपोआप खिशात जात असे आणि रगल्याच्या हातीत पावली चवली पडत असे. भिवाच्या घरावरचे नळ फुटलेले दिसले तर आपल्या घराच्या साठ्यातून 5-50 नळे घेऊन जा असं फरमावून ते पुढे जात. एखाद्या डबक्यात मरतुकडं ढोर रवंथ करत पडलेलं दिसलं की ते गुराच्या मालकाला म्हणत, मेल्या सगळा तूच खाऊ नको, थोडा ढोराच्या पण पोटात घाल. आबा देवळात आले की क्षणात सामसूम होत असे. लामण दिव्याच्या वाती सारण्यासाठी आलेल्या भावणी काकणांचा आवाज होऊ न देता देवळाच्या खांबाच्या आडोशाला उभ्या राहत. देवाचा कौल घेण्यासाठी आलेली माणसं आपापसातली बातचीत थांबून आदरानं उभी राहत. मग तीर्थ अंगारा घेऊन आबा बाहेरच्या चबुतऱ्यावर मांडी ठोकून बसत आणि एखादी विडी शिलगावून आपल्या साठवणीतले रहस्यमय अनुभव सांगायला लागत. ते ऐकण्यासाठी 15-20 माणसांचा तळ हमखास असायचा. त्यातला एक प्रसंग अजूनही जसाच्या तसा आठवतो. हा प्रसंग कधी कोणाला सांगितल्याशिवाय आबांना चैनच पडत नसे. गावाच्या वेशीवर असलेल्या काही टेकड्यांवर आमच्या कलमी आंब्याच्या बागा होत्या. आंब्याच्या हंगामात ही झाडं फळांच्या भारानं अक्षरशः वाकत असत. तिथे राखणदार ठेवणं शक्य नसल्यामुळे चोराची भीती फार. पण आबा सगळा भार रवळनाथावर ठेवत असत. त्यासाठी नारळ, केळी, कोंबडी रवळनाथाच्या पुढे ठेवून ते गारहाणं घालत आणि मग अख्ख्या गावाला सांगत सुटत की माझे आंबे कोणी चोरले तर ते का रवळनाथ सुटो सोडूचं नाही. रवळनाथाच्या भीतीनं खरोखर त्या बागेत पाय ठेवायला लोक कचरत असत. तरीही धीर करून एका दुपारी तुक्या बागेत शिरला. एका झाडावर चढून त्यांनी 10-15 आंबे तोडले. मात्र एकदम कुणीतरी ढकलून दिल्यासारखं त्याला वाटलं आणि तोल जाऊन तो खाली खडकावर पडला. खाली पडताच कुणीतरी ढकललं असं ओरडत त्यांनी प्राण सोडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि रवळनाथानं तुक्याला ढकललं अशी सर्वांची खात्री झाली. दुसरा एक असाच प्रसंग आठवतो. लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी पोरबाळ नाही म्हणून दादू चिंतेत होता. वंश कसा वाढेल या विचारानं खंगत होता. त्याने अनेक नवस करून बघितले आणि शेवटी आबांच्या पायावर डोकं ठेवलं. आबांनी रवळनाथाला गारहाणं घातलं आणि नेमानं देवळाकडचा एक भाग झाडत जा म्हणजे पोर होईल असं सांगितलं. दादूचा नेम सुरू झाला आणि गंमत अशी की वर्षभराच्या आत दादूला पोरगा झाला. बारशाच्या दिवशी दादूनं पोराला आबांच्या पायावर ठेवलं आणि आनंदानं अश्रू ढाळले. तिसरा प्रसंग तर अधिक गमतीचा आहे. भाताचा तरवा जोमानं वाढत होता आणि नेमकी सगळ्या शेतात कीड पडली. तरवा मरणार अशी चिन्ह दिसायला लागली. सर्वांची तोंड सुखी पडली. 90 गाठलेले म्हातारे असा प्रसंग उभ्या हयातीत पूर्वी कधी पाहिला नाही असं सांगायला लागले. शेवटी आबांना स्वस्थ बसवलं नाही. एक दिवशी ते स्वतः बाहेर पडले, मळ्यावर गेले. सायंकाळची वेळ. त्यांनी शेकडो कुळवाडी जमवले.
केळीच्या पानावर भात वाढून आणला, वर गुलाल टाकला, टाचणी टोचून लिंबू ठेवलं, पेटवलेला काकडा भातात रोवला आणि एक नारळ दगडावर आपटून फोडला. त्यावेळी साऱ्या परिसरात शांतता होती. त्या शांततेचा भंग करून आबा ओरडले, हात जोडा. सारे कुळवाडी हात जोडून उभे राहिले आणि मग महाराजा रवळनाथा अशी आरोळी ठोकून आबांनी रवळनाथाला गारहाणं घातलं आणि ते डोळे मिटून उभे राहिले. शांतता पसरली, अगदी स्मशानासारखी. वारा पडल्यामुळे झाडांची सुद्धा सळसळ नव्हती. तेवढ्यात कुठल्याशा पाखराचा चित्कार ऐकू आला. आबांनी डोळे उघडले आणि आकाशाकडे बघितलं. काळोख पडला होता. 4 चुकली माकली पाखरं तेवढी परत धाव घेत होती. आता काय चमत्कार होणार ते पाहण्यासाठी शेतकरी उत्सुक होते. सारी रात्र जवळजवळ त्यांनी जागून काढली आणि चमत्कार काय? दुसऱ्या दिवशी पाखरांचे थवेच्या थवे गावावर चाल करून आले. लोकांनी झाडांच्या आडून डोंगरावरनं पाखरं काय करतायत ते बघितलं आणि गंमत अशी की सारी कीड त्या पाखरांनी टिपून खाल्ली आणि सांज होताच पाखरं उडून गेली. सारे जण निर्धास्त झाले. त्यांनी आबांना दुवा दिला. प्रसंग 4, 5, 6 बैठक रंगायलाच हवी. असल्या कितीतरी भाविक गोष्टी ते एकामागून एक बाहेर काढत. असल्या कितीतरी प्रसंगांची त्यांनी आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात गोठवण करून ठेवली होती. या गोष्टी पुन्हा पुन्हा सर्वांना घोळवून सांगण्यात आबांना मोठी धन्यता वाटत होती. त्या गोष्टी सांगताना आबा तन्मय होऊन जात. आणि या साऱ्या प्रसंगांचं तात्पर्य एकच, रवळनाथाची कृपा. रवळनाथावर त्यांची विलक्षण श्रद्धा होती. ते कधी औषध पाणी सुद्धा घेत नसत. थोडा अंगारा जिभेवर ठेवून वर तीर्थ पित असत आणि दुसऱ्या दिवशी प्रकृती ठणठणीत झाल्याचं जाहीर करत असत. मला आठवतंय एकदा रात्री 3 वाजता त्यांनी मला उठवलं आणि म्हणाले, कंदील घेऊन माझ्याबरोबर चल. कारण रवळनाथाच्या देवळातला लामण दिवा विझला होता. मी डोळे चोळत फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यातलं अवाक्षर सुद्धा मला कळलं नाही. रवळनाथाच्या समोरचा लामण दिवा विझला हे त्यांना भलत्या वेळी सांगितलं कोणी, एवढा एकच प्रश्न माझ्या मनात होता. पण रवळनाथ त्यांच्या स्वप्नात आला होता. येऊन दिवा लावून जा असं त्यांनी सांगितलं होतं. आम्ही दोघेही लगाबगा देवळात गेलो आणि बघतो तर खरोखर रवळनाथाच्या पुढ्यात किच्च अंधार होता. सारे दिवे विझले होते. सर्व दिव्यांच्या वाती पेटवून आम्ही घरी आलो. त्यानंतर कितीतरी वर्ष हा प्रसंग ते गावभर सांगत असत. तो प्रसंग सांगताना त्यांना हर्ष व्हायचा. त्या दृष्टांतामुळे आपलं जीवनच उजळून गेल्यासारखं त्यांना वाटायचं. हे असं आबांचं जीवन. सर्वांनी प्रामाणिकपणानं राहावं, रवळनाथावर श्रद्धा ठेवावी, आपल्या घराण्यावर कुळवाड्यांनी निष्ठेनं प्रेम करावं. दारू प्यायचीच असली तर ती बेता न प्यावी असं आबांना मनापासनं वाटे. गावातली माणसं सुखी असावीत, आनंदी असावीत. कोणी संकटात असला तर त्यांनी आपल्याकडे यावं, मन मोकळं करावं अशी त्यांची इच्छा असे. त्यासाठी वर्षातून एकदा उन्हाळ्यात आमच्या घरी सामुदायिक कार्यक्रम असत. गावातल्या 25-30 बायका येऊन पत्रावळी आणि द्रोण लावत बसत. त्यानंतर पापड घालण्याचा मोठा कार्यक्रम असे. दुसऱ्या 25-30 बायका येत आणि 1000-1500 पापड घालीत. दुसऱ्या आवाठातल्या बायका येत आणि 400-500 आंब्याचं लोणचं घालीत. प्रत्येकीला परत जाताना पापड मिळत, लोणचं मिळे. चांगले 15-20 दांडगे झिलगे येऊन जळाऊ लाकडं फोडून झिलप्यांचा मोठा डोंगर रचून ठेवत. हे सगळं कशासाठी? ही जवळजवळ गावाचीच मालमत्ता असे. पावसाळ्यात कोणाच्या घरी आजार असला की त्याने आमच्या घरी यावं, पापडांची जुडी न्यावी, द्रोणातनं लोणचं न्यावं. दुपारी काही ना काही कामासाठी येणाऱ्या कुळवाड्यांनी पत्रावळी पुढ्यात ओढून जेवायला बसावं. गावात कोणी म्हातारी मेली तर तिच्या पोरानं निर्धास्तपणे यावं आणि गाडाभर लाकडं घेऊन जावीत अशी प्रथा होती. या अशा प्रथेमुळे आमच्या घराला गावात विशिष्ट स्थान होतं. कोणाच्या घरी लग्नकार्य असलं म्हणजे पहिला नारळ रवळनाथापुढे आणि दुसरा आबांच्या पुढे हे ठरलेलं असे.
लग्न होताच जोडप्यानं बाशिंगासकट आणि सुरीला टोचलेल्या सुपारीसकट प्रथम रवळनाथाच्या पाया पाडायचं आणि तिथून तडक आमच्या घरी येऊन आबांच्या पाया पाडायचं, अशी प्रथा होती. नव्या नवरीची हिरव्या खणानं ओटी भरण्याचा कार्यक्रम आमच्या घरी व्हायचा. पंधरवड्यातनं एकदा ते आपली वतनवाडी पाहण्यासाठी एका एका वाडीत फेरी टाकत. ते वाडीत आले की कोळांची धांदल उडे. कुणी केळ्यांचे फणे आणून दे, कुणी काजूगर भाजून ठेवी. अशाच एका फिरतीत त्यांना नाऱ्या गडी भेटला. वेडाहून तो गावभर फिरत असे, कोणाच्या तरी अंगावर धावून जात असे, म्हणून त्याच्या थोरल्या भावानं त्याच्या पायात खोडा अडकवून ठेवलेला होता. दशावतारी मंडळीत सांकाम्या म्हणून नाऱ्या काम करायचा. मोफत जेवण्यासाठी तो पडेल ते श्रमाचं काम करायचा. जड पेटारा डोकीवर घेऊन गावोगाव हिंडण्याचं काबाड कष्टाचं काम त्याच्या नशिबी येई. एकदा नाटक सुरू होण्यापूर्वी गणपतीहून नाऱ्या आला. ते काम त्याला प्रथमच मिळालं. सोंड हाती धरून गणपतीचा मुखवटा तोंडावर धरायचा, एवढंच काम. पण ऐनवेळी त्याला शिंक आली आणि गणेशाचा मुखवटा खाली पडला. नाऱ्यानं अपशकून केला म्हणून त्याच्या कंबरड्यावर तिथल्या तिथे लाथ बसली आणि मोफत जेवणाची नोकरी सुटली. पुढे पुढे तो वेडाच झाला. गणपतीचा मुखवटा टाकला म्हणून तो वेडा झाला असं सर्वांनी निदान केलं, पण आबांनी एकदा त्याच्या अंगावरनं हात फिरवला आणि त्याला खोड्यातून मोकळं केलं. धनी अनु तुमच्या पायाकडं रवतय, नुसता अन्न द्या पोटाक, एवढं म्हणून तो आबांच्या मागोमाग निघाला. पुढे मरेपर्यंत तो घरगडी म्हणून राहिला. घरात इतका रुळला की तो घरचाच झाला. भाऊबीजेला सुद्धा तो आबांकडनं खणखणीत चांदीचा रुपया घेऊन आईला ओवाळणी घालायचा. नाऱ्याशिवाय आबांचं पाऊल हलत नसे. तो आजारी पडला म्हणजे आपल्या घरी जाई, मग त्याच्या औषध पाण्याची सोय आमच्या घरनं होई. रवळनाथाच्या दर्शनानंतर परत घरी येताना ते नाऱ्याची भेट घेऊन घरी येत. जो आपल्याशी एकनिष्ठ राहिला त्याच्यासाठी ते सारं काही करत. पण कोणी चोरी किंवा दगाबाजी केली म्हणजे मात्र त्यांच्या संतापाला मर्यादा राहत नसे. विशेषतः गावातली काही माणसं आपल्याशी बेईमानी करतात, ती बाबुली त्यांना फूस देतो म्हणून हे त्यांच्या लक्षात येई आणि त्यांना दुःख होईल. कृष्णा टाकळकरनं एकदा आमचे नारळ चोरले. तू नारळ चोर आणि खा, आबा काय करतात ता बघूया, अशी त्याला बाबुलीनं हमी दिली होती. त्या हमीवर कृष्णाला चोरी करायचा धीर झाला, पण आबांनी त्याची गय केली नाही. प्रथम त्यांनी त्याची कानशिलं रंगवली आणि वर फेरियात दाखल केली. कृष्णाला दंड झाला, पण तो भरणार कुठून? दंड भरला नाही तर तुरुंग. आबा कोर्टाच्या बाहेर पडले तेव्हा कृष्णानं त्यांच्या पायांवर लोटांगण घातलं आणि तो घळघळा रडला. झालं, क्षणापूर्वीचा त्यांचा राग विरला. आता हा आपल्या गावातला इसम तुरुंगात जाईल आणि त्याची बायका पोरं आपल्या दारी येऊन रडतील, या विचारानं ते विरघळले. दंडाचे पैसे आबांनी स्वतः भरले आणि त्यांनी कृष्णाला सोडवून घेतलं. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 सारे प्रवासे घडीचे या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.